नमस्कार मित्रांनो, माझं नाव संभाजी कडू पाटील। तुम्ही मला आता ओळखतच असणार, कारण मी बरेच व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनल बनवलेले आहे। माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे संभाजी कडू पाटील, संभाजी पाटील खानदेश करियर अकॅडमी या नावाने। तर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। तर आपला आजचा विषय आहे प्राणायाम। तर प्राणायामचे तुम्हाला मी अगोदर फायदे सांगणार आहे। प्राणायामचे फायदे कुठे कामात येणार आहे तुम्हाला? प्राणायामचे फायदे, जसं तुम्ही रनिंग करताना मला बरेच विद्यार्थी म्हणत असतात की माझा पडल्याने मला दम लागतो, माझा श्वास जास्त फुलतो। तर ते हे कशामुळे होतं की तुम्ही प्राणायाम सकाळी करत नाही। प्राणायाम न केल्यामुळे तुम्हाला हे दम लागणे, मित्रांनो तुम्हाला पडताना फुसफुस करणे असा त्रास होतो। तर हे कशामुळे होतो? आपण जो व्यायाम करतो तो व्यायाम कोणता असतो? आपण डिप्स मारतो, रनिंग करतो, हा सगळं व्यायाम आपण कोणता करतो? बॉडीच्या बाहेरचा व्यायाम असतो हा। तर बॉडीच्या मधला आतला व्यायाम जो असतो तो असतो प्राणायाम। आपण बाहेरचा बॉडीचा व्यायाम करतो तो चांगला आहे, तो तर करायलाच पाहिजे, पण आपण आतल्याही बॉडीचा व्यायाम करायला पाहिजे। म्हणून प्राणायामचा फायदा आहे की तुम्ही पडताना, जेव्हा तुम्हाला पडताना दम लागणार नाही, तुमचा जीव फुसफुस करणार नाही। जर तुमचा दम लागला नाही, जर फुसफुस केला नाही, तर तुमचा 100% टाईम एकदम 17 मिनिटाच्या आत येईल म्हणजे येईलच। जर तुम्ही प्राणायाम नाही केला, जर तुम्ही करत नसणार, तर प्राणायाम न केल्यामुळे तुम्हाला काय होईल? तुम्हाला दम लागत जाईल। दम लागला की काय करतो व्यक्ती? दम लागला की तुम्ही केव्हाही करून बघा, दम जेव्हा लागतो तेव्हा आपण काय करतो? लगेच दम लागला की लगेच थांबून जातो। मग हे कशामुळे होतं? की श्वासमुळे। तुम्ही पडताना नाकाने श्वास घेता, की मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की पडताना नाक आणि तोंडाने दोघे अवयवांनी श्वास घ्यायचा आहे व दोघे अवयवांनी सोडायचा आहे। जर तुम्ही दोघे अवयवांनी श्वास घेणार आणि सोडणार तर तुम्हाला दम लागणार नाही। आणि अजून तुम्हाला जास्त दम वाढवायचा असेल तुमचा पडताना, तर तुम्ही या प्राणायाम करा। या प्राणायाम जर तुम्ही नाही केला तर तुम्हाला दम कॉम्पिटिशनला लागेल। मग कॉम्पिटिशनला दम लागल्यामुळे तुमचा टाईम जो यायला पाहिजे 17 मिनिटाच्या आत तो टाईम येणार नाही, किंवा जो तुमचा टाईम येतोय तो सुद्धा टाईम तुमचा येणार नाही। कारण रनिंग जेव्हा तुमची कॉम्पिटिशन राहणार आहे ती तुम्ही पडता कुठे? सहसा जास्त ग्राउंडला पडता, प्लेन रस्त्यावर पडता। पण कॉम्पिटिशनला तुम्ही कुठे पडणार आहे? हिल राहणार आहे, टेकडी। वनरक्षक भरतीला सहसा जास्त करून हिल राहतेच। हिल म्हणजे टेकडी, चढ उतार रस्ते राहतात, कारण ते जास्त करून ग्राउंड कुठे होतं? रोडावरच होतं। मग रोडावर ग्राउंड झाल्यामुळे चढ येतो उतार येतो, चढ येतो उतार येतो। मग चढ आले की जर तुम्ही प्राणायाम करत नसणार तर तुमचा दम लवकर भरून येईल। जर तुमचा दम लवकर भरून आला तर तुम्ही तिथं स्टॉप करून देणार तुमची रनिंग। मग तुमचा जेवढा चढ आहे तुम्ही तो चालत पूर्ण करणार, मग नंतर रनिंग चालू करणार। मग याने काय होणार आहे तुम्हाला? तुमचा जो टाईम आहे तो टाईम 17 मिनिटाच्या आत यायला पाहिजे वनरक्षक भरतीला मुलांसाठी, आणि मुलींचा 3 किलोमीटरचा 12 मिनिटाच्या आत यायला पाहिजे। तो टाईम तसा चांगला येणार नाही। म्हणून तुम्ही हा प्राणायाम करा। या प्राणायाम केल्यामुळे तुमचे कितीही चढ आली तर तुमचा कधीही तुम्हाला दम लागणार नाही। जर दम तुम्हाला लागला नाही तर 100% तुम्ही वनरक्षक भरतीचं ग्राउंड आउट ऑफ मारल्याशिवाय राहणार नाही। म्हणून अजून एक फायदा असा या गोष्टीचा की माझा एक मित्र आहे, त्याला दमेचा त्रास होता। तर दमेचा त्रास असल्यामुळे त्याने सहज मला विचारलं का भाऊ मला दमेचा त्रास आहे म्हणे, काय इलाज करायचा? तर मी त्याला हा प्राणायामचा व्हिडिओ त्याला पाठवला आहे। तर त्याने तो प्राणायामचा व्हिडिओ दररोज सकाळी उठून त्याला दमेचा त्रास होता म्हणून त्याने 1 घंटा करत होता। तो दररोज 1 घंटा करत होता। पण तुम्ही रनिंग करताय ना, तुम्ही कमीत कमी अर्धा घंटा करायलाच पाहिजे। दररोज सकाळी 20 मिनिटे किंवा जास्त 30 मिनिटं हा प्राणायाम तुम्ही सकाळी प्रॅक्टिसच्या अगोदर करायचा आहे। व तुम्हाला जर घाई झाली असेल, तुम्ही उशीर केला उठायला सकाळी, मग तुम्हाला ग्राउंडला जायचं आहे, जर समथिंग आता आम्ही जळगावला प्रॅक्टिस करतो तर आमचा 6 वाजेचा टाईम असतो। जर मी 5 वाजता उठलो, जर मला उशीर झाला तर 6ला लवकर ग्राउंडला जावं लागतं। मग ग्राउंडला गेल्यानंतर मला तो वेळ भेटत नाही कधी प्राणायामचा, तर मी प्रॅक्टिस झाल्यावर करतो ते। जेव्हा माझी रनिंगची प्रॅक्टिस झाली, स्ट्रेचिंग झाली, त्यानंतर मी प्राणायाम करतो। म्हणून जर तुम्हाला जास्त याचे फायदे जर पाहिजे असतील तर सकाळी अर्धा तास लवकर उठा। जर तुम्ही अर्धा तास लवकर उठले, जर सकाळी हा प्राणायाम केला पोटात काही नसताना, तर तेव्हा ह्या प्राणायामचे जास्त फायदे तुम्हाला मिळणार आहे। हां, माझ्या मित्राला दमेचा त्रास होता, मी त्याला हे व्हिडिओ पाठवलं। हे व्हिडिओ पाठवल्यानंतर त्याने हे दररोज 1 घंटा केलं, असं त्याने 3 ते 4 महिने कंटिन्यू केलं। तर त्याचा जो दमेचा त्रास होता तो थोडंसं पण पडला की थोडंफार बी रनिंग केली त्याने 50 मीटर 100 मीटर, तर त्याला खूप खोकला यायचा। आणि तो असं सायकलिंग पण केली किंवा कोणती वर्क केलं, असं काही कामं बी केले तर त्याला खोकला यायचा, असं श्वास फुलायचा त्याचा। तर श्वास फुलायचा, तर मी त्याला हे व्हिडिओ पाठवलं। तर त्याने हे 3 ते 4 महिने व्हिडिओ केल्यामुळे
त्याचा आता दमेचा त्रास पूर्णपणे बरा झालेला आहे। म्हणून याचे खूप फायदे आहे। याने हे रनिंगलाच प्राणायामचा फायदा नाही तर आपल्या घरातील काही आई वडील, आपले बाबा, बहीण, भाऊ, आपले नातेवाईक, आपले मित्र जे कोणी बी असेल त्यांना हा प्राणायाम दररोज करायला सांगा। कारण या प्राणायाम केल्यामुळे खूप शरीराला खूप सारे फायदे आहे। जेव्हा तुम्ही करणार ना तेव्हा तुम्हाला याची माहिती भेटेल आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल की नाही खरंच याचे खूप फायदे आहे। म्हणून हा प्राणायाम कसा करायचा कसा करायचा हे तुम्हाला आपण स्टार्ट करूया। तर सुरुवातीला एकदम सकाळी करायचा प्राणायाम, जास्त करून सकाळीच फायदेमंद आहे। जर तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही प्रॅक्टिस नंतरही करू शकता। पण हा प्राणायाम केव्हा करायचा आहे, पोटात काही न राहता तुम्ही जेवण करून हा प्राणायाम करायचा नाही आहे। जर जेवण करून तुम्ही प्राणायाम केला तर तुम्हाला त्रास होऊ शकतो। म्हणून प्रत्येक गोष्टीची टाईम टेबल ठरलेला असतो की ह्या कोणत्या टायमामध्ये करायला पाहिजे। 80 पोटी करायचं आहे, पोटात काही नसताना हा प्राणायाम करायचा आहे, तेव्हाच तुम्हाला याचे फायदे खूप जाणवतील। तर प्राणायाम करताना पहिले मस्त ताट अवस्थेमध्ये बसायचं आहे। मी आता तुम्हाला व्हिडिओ करतोय म्हणून मी आता डोळे उघडे ठेवणार आहे, पण तुम्ही सुरुवातीला नवीन काय करायचं आहे, मोबाईलला पाहून सुरुवातीला तसा प्राणायाम शिकून घ्यायचा आहे। एक वेळेस तुम्ही प्राणायाम शिकून गेले तर नंतर प्राणायामची पोझिशन असं ताट बसायचं आहे मस्त अवस्थेमध्ये, पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे, मान सरळ ठेवायची आहे आणि डोळे लावलेले पाहिजे आपले। आता तुम्ही शिकताय म्हणून थोडे 8-10 दिवस तुम्हाला जोपर्यंत शिकायला वेळ लागेल तोपर्यंत तुम्ही डोळे उघडे ठेवू शकता। पण जेव्हा तुम्ही शिकून जाणार हा प्राणायाम तर तेव्हा काय करायचं आहे, डोळे बंद करून हा प्राणायाम करायचा आहे। तर सुरुवातीला आपला पहिला प्राणायामचा करणार आहे आपण। आपला अंगठा जो असतो, अंगठा आपला एका नाकपुडीवर ठेवायचा आहे आणि दुसरे नाकपुडीनं श्वास घ्यायचा आहे व त्याच नाकपुडीनं सोडायचा आहे। हे बघा असं मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आहे व मोठा दीर्घ श्वास सोडायचा आहे। तर मित्रांनो ही एक्सरसाइज कमीत कमी 10 वेळेस करायची आहे। नंतर ह्या नाकपुडीवर हात ठेवायचा आहे आणि या नाकपुडीने मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आहे व दीर्घ श्वास सोडायचा आहे। मी हे व्हिडिओ कमी वेळेस करतोय, पण तुम्ही प्रत्येक क्रिया कमीत कमी 10 वेळेस व जास्तीत जास्त 20 वेळेस तुम्ही हे करू शकता। जेवढं जास्त करणार तेवढा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे। नंतर पुढची क्रिया आपण अगोदर या नाकपुडी श्वास घेतला, नाकपुडीने सोडला, नंतर या नाकपुडीने घेतला, नाकपुडीने सोडला। आता आपण काय करणार आहे, एका नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे व दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा आहे। बघून घ्या कसं करायचं आहे। हे बघा ही क्रियासुद्धा तुम्ही कमीत कमी 10 वेळेस व जास्तीत जास्त 20 वेळेस करायची आहे। परत नंतर अल्टीपल्टी सेम एक्सरसाइज करायची आहे। तर मित्रांनो आता पुढची क्रिया आहे आता आपण शब्द मध्ये बसायचे, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हात सरळ आणि आता आपण नाकाने श्वास घेणार आहे, 10 सेकंड होल्ड करणार आहे आणि नाकाने सोडणार आहे। बघून घ्या।
तर मित्रांनो, आपण हे काय केलं, आता नाकाने श्वास घेतला, 10 सेकंद होल्ड केलं आणि नाकाने सोडलाय. तर हे सुरुवातीला तुम्हाला जर जास्त दम लागत असेल तर तुम्ही कमी वेळ होल्ड करू शकता, कारण जास्त वेळ होल्ड करू नका. कारण बॉडी आपल्याला सांगते की नाही आता श्वास सोड. आपण जेव्हा श्वास धरतो तर आपल्याला बॉडी सांगते की आता श्वास सोड, नाही तर आपला जीव जाऊ शकतो. म्हणून या चुका करू नका. नाकाने श्वास घ्यायचा, होल्ड तुम्हाला पटीन तेवढं वाढवू शकता तुम्ही होल्ड. जसं जसं तुम्ही पुढे करणार तसं तसं तुमचा दम वाढेल. दम वाढला की तुम्ही जास्त होल्ड करू शकता. जेवढं जास्तीत जास्त होल्ड करणार तेवढं चांगलं आहे. ही क्रियासुद्धा 10 वेळेस, कमीत कमी 10 वेळेस व जास्तीत जास्त 20 वेळेस करायची आहे. नंतर पुढची एक्सरसाइज, नाकाने श्वास घ्यायचा आहे, परत सेम होल्ड करायचा आहे 10 सेकंड आणि तोंडाने सोडायचा आहे. बघून घ्या. ही क्रियासुद्धा जेव्हा आपण नाकाने श्वास घेतो, सोडताना बारीक तोंड उघडं ठेवायचं आहे. पूर्ण असं पूर्ण उघडं नाही ठेवायचं आहे. कारण श्वास हळूहळू पूर्ण दीर्घ श्वास घ्यायचा आहे मोठा, आणि सोडताना हळूहळू आपण कसं श्वास घेतो तो ओम करताना कसं सोडतो हळूहळू, तसं सेम तसंच सोडायचं हळूहळू. तुम्हाला आवाज करायचा असेल तर करू शकता, पण आवाज करू नका. आम्ही आवाज करत नाही. असं बारीक तोंड उघडं करून सोडायचं आहे. परत पुढची क्रिया, आता आपल्याला पुढची क्रिया आहे, तोंडाने श्वास घ्यायचा आहे, 10 सेकंड होल्ड करायचं आहे आणि नाकाने सोडायचं आहे. बघून घ्या कसं करायचं आहे ते. मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, मोठा दीर्घ श्वास सोडायचा आहे. यावेळेस बी बारीक तोंड उघडं ठेवायचं आहे. हे बघा. ही सेम क्रियासुद्धा तुम्ही कमीत कमी 10 वेळेस ते 20 वेळेस करायचं आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की तुमच्याकडून जेवढा श्वास रोखता येईल तेवढा तुम्ही रोखू शकता. जर तुमच्याकडून जास्त श्वास रोखला जात नसेल तर रोखू नका, कारण जास्त श्वास रोखल्यामुळे दमेने तुमचा जीवही जाऊ शकतो. म्हणून जेवढा श्वास तुम्हाला रोखता येईल तेवढा श्वास रोखायचा आहे. आता पुढची क्रिया करणार आहे आपण. आपले दोघे हात असे वरती कपाळावर ठेवायचं आहे आणि एक बोट कपाळावर, 2 बोट इथं आणि बाकीचं हे कानावर असं ठेवायचं आहे. कान लावलेले. सेम ही क्रिया करायची आणि मोठा नॉर्मल श्वास आपण जसं घेतो नॉर्मल चालताना तसा श्वास घ्यायचा आहे व तसाच सोडायचा आहे. हे बघा. याने काय होणार आहे, आपले कान दाबल्यामुळे आपला जो आपला माइंड आहे तो आपल्या श्वासावर राहतो आणि श्वास सोडताना बी माइंड आपला श्वासावर राहतो. आणि सकाळी मी तुम्हाला सकाळीच का सांगतो हे करायला, कारण सकाळी तुम्ही जेव्हा करणार तेव्हा शांत वातावरण राहतं, काही चिलबिल नसते, कारण त्या गाडीचा आवाज येत नाही, कशाचा आवाज येत नाही. तर तेव्हा तुम्ही सकाळी हे करायचं आहे, सकाळी करायचं आहे. आणि आपला माइंड जो असतो, तुम्ही सकाळी जे हे करणारे प्राणायाम, तो प्राणायाम करताना प्रत्येक माइंड आपला कुठे पाहिजे, डोळे लावलेले पाहिजे, एकदम शांतमध्ये. आपण श्वास घेतोय ना, आपला माइंड तिथं पाहिजे, कारण आपला माइंड तिथं श्वास घेण्यावर पाहिजे. होल्ड केला तिथं माइंड पाहिजे, लगेच श्वास सोडताना आपला माइंड पाहिजे. याने तुम्हाला अजून कोणती प्रॅक्टिस होणार आहे, मेडिटेशनची. कारण मेडिटेशन बी खूप महत्त्वाचं आहे. तुमचा माइंड जर तिथं असेल तर तुम्ही काही जॉबला जात असणार, कामाला जात असणार, तर तिथंही तुमचं माइंड एकदम फ्रेश होऊन जातो आणि काम करायला एकदम आनंद भेटतो. आता पुढची एक्सरसाइज आपली, फक्त आपण आता नाकाने श्वास बाहेर सोडायचा आहे, घ्यायचा नाही. बऱ्याच जणांनी
रामदेव बाबांचं व्हिडिओ बघितलं आहे प्राणायामचं, तर ते बाबा कसं सांगता की फक्त श्वास सोडायचा, फक्त श्वास सोडायचा, नाकातून फक्त श्वास सोडायचा आहे, घ्यायचा बिलकुल नाही, ऑटोमॅटिक घेतला जातो। हे बघा ही क्रिया करताना कशी करायची आहे बघा, फक्त जोरात श्वास सोडायचा आहे, बघून घ्या। कसं करतोय मी, फक्त बाहेर श्वास सोडतोय, श्वास घेत नाहीये, श्वास ऑटोमॅटिक घेतला जातो, फक्त बाहेर सोडायचं आहे। ही क्रिया असं एक वेळेस केलं की नंतर नॉर्मल श्वास घ्यायचा आहे 3 ते 4 वेळेस नाकाने। असं 3 ते 4 वेळेस श्वास घेतल्यानंतर परत सेम हीच क्रिया करायची, बघून घ्या। तर ही क्रिया किती वेळेस करायची, ही क्रिया तुम्ही 30 ते 40 सेकंदपर्यंत कंटिन्यू करू शकता। तुमचा स्टॅमिना किती आहे त्यानुसार तुम्ही करू शकता। जर तुमच्याकडून जास्त वेळ होत नसेल तर जास्त वेळ करू नका, जर तुमच्याकडून वाढवता 1 मिनिटापर्यंत जर नेता येईल क्रिया तर एकदम अतिउत्तम आहे। परत हे दुसरा वेळेस केलं की परत नॉर्मल श्वास घ्यायचा आहे, नाकाने नॉर्मल सोडायचा आहे, परत 30 क्रिया अजून 1 वेळेस करायची आहे, श्वास बाहेर सोडायचा आहे। हे असं परत झाल्यानंतर परत नॉर्मल श्वास घ्यायचा आहे, नॉर्मल श्वास सोडायचा आहे। आणि नंतर शेवटची प्राणायाम, शेवटचा प्राणायाम काय आहे, आपण डोळे लावलेले, ताट उभे, मान ताट आहे आपली पुढे सरळ, पाठीचा कणा ताट आहे, हात ताट आहे, आणि तेव्हा काय करायचं शेवटची क्रिया हातावर हात रोलिंग करायचं आहे। एवढं रोलिंग करायचं आहे की हात तुमचा जोपर्यंत गरम होत नाही, पहा एकदम जोरामध्ये जोपर्यंत गरम होत नाही तोपर्यंत करायचं आहे। तुम्हाला गरम झालं की ऑटोमॅटिक आपल्या माइंडला कळून जातं की आपला हात गरम झालाय। हात गरम झाला की मग असं त्याला डोळ्यावर फिरवायचा आहे आणि डोळे हळूहळू उघडायचे। तर ही शेवटची जी क्रिया होती ही क्रिया एवढी महत्त्वाची आहे, जर तुम्ही पूर्ण प्राणायाम सुद्धा नाही केला आणि सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही हातावर हात फिरवल्याने जर ही क्रिया केली तर तुमची जी नजर आहे ना ती नजर चांगली होते। हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही हातावर हात फिरवा, असं फिरवा, तुमची नजर चांगली होईल। आणि खरंच हे नजर चांगली होते 100%। तर एवढा प्राणायाम तुम्ही असा करायचा आहे। जर तुम्हाला हे असे व्हिडिओ नवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आमच्या ह्या चॅनलला संभाजी पाटील खानदेश करियर अकॅडमी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकनची जी घंटी असते त्या घंटीवर क्लिक करायचं आहे, ऑल बटन दाबायचं आहे, म्हणजे कोणताही व्हिडिओ आमचा नवीन आला तर तुमच्या मोबाईलमध्ये लगेच घंटी वाजेल। हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच ही आशा व्यक्त करतो। आणि अजून एक फायदा सांगतो याचा की तुम्ही जर काही रनिंग जर करत नाही आहे, अदर जी व्यक्ती प्रॉपर काम करणारे, कोणी ऑफिस काम करतं, कोणी फील्डवर काम करतं, कोणी फॉरेस्टमध्ये सुद्धा आमचे लोक आहे की जे लोक खूप जे सरकारी कर्मचारी आहे ते खूप ताणतणावामध्ये असतात, आणि जॉबला जे प्रायव्हेट जॉब करतात ते पण खूप ताणतणावामध्ये असतात। कारण अधिकाऱ्यांचा कोणी अधिकारी चांगला असतो, वाईट असतो, तर जे काही प्रेशर असतं कामाचं, काम केल्यामुळे माणसाला ताणतणाव येत असतो। जर तुम्हाला हा ताणतणाव घालवायचा असेल, कमी करायचा असेल तर तुम्ही दररोज सकाळी प्रत्येक व्यक्तीने हा प्राणायाम करा। आणि ह्या प्राणायाम केल्यानंतर तुमचा दिवस बघा कसा जातोय। जर दिवस तुमचा चांगला गेल्याशिवाय राहणार नाही, तरी हे व्हिडिओ तुम्ही नक्की करा, दररोज सकाळी करा। तुमचा टाईम या खूप एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की 17 मिनिट, मला मुलं विचारतात की माझा आउट ऑफ टाईम येईल का, मुलीसुद्धा विचारतात की माझा टाईम आउट ऑफ येईल का, पण मी जे वर्कआउट दिलं आहे तसं वर्कआउट फॉलो केलं, मी जसं यूट्यूबला व्हिडिओ अपलोड केले वॉर्मअपचे, डाईटचे, घरगुती डाईट व्हिडिओ अपलोड केलं आहे, वॉर्मअपचे, डाईट, जे चुकांचे व्हिडिओ केले, तुम्ही पडताना काय चुका करता, श्वास कसा घ्यायचा, तुमच्या पायाची पोझिशन काय पाहिजे, शूज कोणता घालायला पाहिजे तुम्ही, आणि हा प्राणायाम तुम्ही करताय का, या सगळ्या बारीक गोष्टी जर तुम्ही प्रत्येक केला तर तुमचा टाईम 100%, मुलांचा 17 मिनिटाच्या आत आल्याशिवाय राहणार नाही व मुलींचा 3 किलोमीटरचा टाईम 12 मिनिटाच्या आत आल्याशिवाय राहणार नाही। प्रत्येकाचा टाईम आउट ऑफ येईल। जे स्पोर्ट्स खेळाडू आहे, जे स्पोर्ट्समॅन करता त्यांना सुद्धा हा प्राणायाम, आम्ही जे स्पोर्ट खेळतो ना, आम्ही दररोज हा प्राणायाम करतो, कारण मला नॅशनलला हे शिकायला भेटलेलं आहे। म्हणून
मी जेव्हा केलं, मी पण अगोदर करत नव्हतं हा प्राणायाम, जाऊ दे कोण करणार आहे प्राणायाम, एवढा वेळ कोण वाया घालायचा, जायचं नुसतं पळायचं बस एवढंच माहीत होतं मला अगोदर. पण मी जेव्हा 9 नॅशनल खेळलो, जेव्हा मला प्रत्येक नॅशनलला अलग कोच मिळाले आणि अलग कोचकडून हे जे शिकायला भेटलं आणि आम्ही तिथं स्वतः अगोदर आमच्याकडून त्या कोचेसनी करून घेतलं. आणि जेव्हा कोचेसनी करून घेतलं आणि नंतर आम्ही जेव्हा इम्प्रूव्हमेंट बघितली आमची, तर आमची इम्प्रूव्हमेंट एकदम मस्त होती. म्हणून आम्हाला नॅशनलला मेडल लागलेलं आहे माझ्या वन क्रीडा स्पर्धेमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटला. आणि खूप मॅरेथॉन बी मी जिंकलेलो आहे. ते व्हिडिओ मी इंस्टाग्रामला, माझ्या फेसबुकला अपलोड केलेलं आहे. माझं फेसबुक अकाउंट आहे संभाजी पाटील नावाने, तुम्ही ते चेक करू शकता. इंस्टाग्रामला बी संभाजी नावाने अकाउंट आहे आणि यूट्यूबला बी ते व्हिडिओ परत आपण अपलोड करणार आहे, ते तुम्हाला पाहायला मिळेलच. पण तुम्हाला या व्हिडिओचा खूप फायदा होईल ही आशा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.